जय आदिशक्ती आदेश. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मला जेवढं ज्ञात आहे किंवा माझ्या कृपेने मला जेवढं ज्ञान आहे तेवढं मी तुम्हांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आजचा विषय आहे की देवाची अवकृपा आपल्यावर का होते किंवा मग आपल्या आयुष्यात ज्या अडचणी येतात त्या देवामुळे येतात का. ठीक आहे, तर चला तर विषयाकडे हात घालू आपण. बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आपण दैनंदिन आयुष्य जगत असताना खूप साऱ्या अडचणी तर येतच असतात. कधी शारीरिक असतात, कधी मानसिक असतात, तर कधी आर्थिक पण असतात. तर अशा वेळेस आपण खूप काही त्यावरती इलाजही करतो. थोडक्यात दवाखाना करतो. जर शारीरिक असतील तर दवाखाना होतोच. बरेचसे टेस्टही होतात, पण काय होतं याचं निदान असं होत नाही. मग आपल्याला असं वाटायला लागतं की आपण खूप काही केलेलं आहे आणि जर आपल्याला फरक पडतच नाही तर आपण याची वाटचाल इतर ठिकाणी मार्ग शोधावे किंवा मग आपल्याला बरेच जण असे सुचवतात की तुम्ही बाहेर दाखवा. तर त्यावेळेस आपण मात्र देवदेव ऋषी, जी पाहणारी लोक असतात, महाराज असतात, बाबा बुवा यांचे मार्ग घेतो. आणि त्यानंतर होतं काय, तर आपल्याला सल्ले दिले जातात बरेचसे. कुणी घरातल्या अडचणी सांगतं, तर कुणी देवाचं सांगतं, तर कुणी शारीरिक सांगतं, तर कुणाचं काय प्रत्येकाची केस हँडल करण्याची पद्धत ही वेगळी असते. काय जे काही तुम्हाला निदान सांगितलं जाईल त्यावर ते मार्गदर्शनही देतात. काय असेल त्यांच्या पद्धतीने ते करतात. कधी कधी रिझल्टही येतो, प्रॉब्लेम सॉल्वही होतं. पण होतं काय कधी कधी माहिती आहे का, एखाद्या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलं जातं की तुमच्या इथं जागेत प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, जागेत जर प्रॉब्लेम असेल तर त्याचा असा अर्थ नसतो की त्या जागेत तुम्ही राहायचंच नाही, ती जागा रिकामी करायची. त्याच्यावरती मार्ग घेऊन तुम्ही ती जागेतले प्रॉब्लेम काढू शकता. अडचणी थांबवता येतात, पळ काढणं हा पर्याय नसतो. कधी कधी काही गोष्टी शारीरिक असतात, तर योग्य डॉक्टरांचं किंवा योग्य मार्गाने तुम्ही ट्रीटमेंट न घेतल्यामुळेही त्या गोष्टींचं निदान होत नाही. तर एकदाच ट्रीटमेंट घेतली किंवा एकदाच तपासण्या केल्याने जर होत नसेल तर तुम्ही डॉक्टर बदलू शकता. ठीक आहे, तर अजून दुसरी गोष्ट, कधी कधी काय होतं माहिती आहे का, काही गोष्टी देवाशी रिलेटेड सांगितल्या जातात. म्हणजे समजा आता अमुक अमुक व्यक्तीला अमुक अमुक आजार आहे, तर समोरची सांगणारी व्यक्ती असं सांगते की तुला ह्या देवामुळे हा त्रास होतोय. तर मुळात मित्रांनो, जर तुम्हाला असं सांगितलं जाते ह्या देवामुळे हा त्रास होतो, तर लक्षात घ्या, देव कधीच कुणाला शिक्षा देत नाही. जगाच्या पाठीवर तुम्ही एकमेव अशी व्यक्ती नाही की देवाला फक्त तुमच्याच केल्याने किंवा तुमच्याच गोष्टीकडनं फरक पडतो. तुम्हाला दंडित करायला जगाच्या पाठीवर तुम्ही एकटे आहात का, तर अजिबात नाही. लक्षात घ्या, त्या देवाचं का सांगितलं जातं, मुळात ह्या गोष्टीशी आपण परिचित होऊ. काय राहतं माहिती आहे का, देवाचं सांगितलं जातं म्हणजे थोडक्यात आपलं त्या देवाकडे लक्ष जातं की कदाचित आपण जी सेवा करतोय ती तुटपुंजी असू शकते किंवा खूप कमी असू शकते. मनात आलं तर आपण त्या देवाचं दर्शन घेतो, मनात आलं तर आपण त्या देवाला दिवा जाळतो, अशी कथा असते. आणि मुळात तो देव आपल्या जवळ आहे हेच आपलं भाग्य असतं आणि आपलं आहे ही मोठी ही असते. आपण देवाला सेवा करून जाणीव करून द्यायची आहे की मी तुझी सेवा करतोय, तुझी नजर माझ्यावरती असू दे. आणि ती समोरची व्यक्ती तुम्हाला तेच सांगत असते की ह्या ह्या देवाची सेवा करा म्हणजे तुमचा आजार बरा होईल. तर त्याचा दुष्परिणाम म्हणून समोरची व्यक्ती म्हणजे जी पाहायला येतात ना, ती लोक असा गैरसमज करून घेतात की ह्या देवाने मला धरलंय. तर हे चुकीचं आहे बरं का. देव कधीच कुणावरती नाराज होत नाही किंवा कुणाला शिक्षा अजिबात देत नाही. लक्षात घ्या, चूक कुठं करतो आपण की ह्या देवाचं आपण केलं नाही म्हणून आपण आजारी पडलोय. तर असं अजिबात नसतं. मुळात आपण त्या देवाची सेवा करून त्या देवाची कृपा आपल्यावरती करून घ्यायची असते.
आणि बऱ्याचदा लोकांचा गैरसमज होतो की समोरच्या व्यक्तीने आपल्याला सांगितलंय म्हणजे हा देवाने आपल्याला धरलं बरं का. तर अजिबात असं नसतं. मुळात त्या देवाची ही आपल्या हातून होणारी बदनामी असते आणि देवाला बदनाम करण्याची आपली लायकी नसते. देवाला बदनाम करण्याचा हेतू नसतो, अजिबात नाही. हे मनात आणूही नका. तर देवाची कधीच तुमच्यावर अवकृपा होत नाही. देव तुम्हाला कधी शिक्षा करत नाही. मुळात त्या देवाची सेवा तुमच्या हातून अजून घडावी. तुम्ही करत असाल तर छानच, पण अजून घडावी आणि त्याच्या कृपेने तुमच्या आयुष्यात ज्या अडीअडचणी येतात ते येतच नाहीत. म्हणजे जर देव आपल्या आयुष्यात आला, देवाची सेवा जर वाढली आपल्याकडनं, तर लक्षात घ्या ज्या अडीअडचणी येतात त्याच्यातनं मार्ग निघायला चालू होऊन जातं. तर मग तुम्ही काय करता, चुकीचा अर्थ काढता. हा अर्थ काढायचा नाही. सांगणाऱ्याचा पण तो अर्थ नसतो आणि तुम्हीही चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. जर एखादा देवऋषी, बाबा, बुवा किंवा महाराज किंवा तुमचं जे कुणी तुम्हाला सहकारी सांगत असतील की ह्या देवाची सेवा करा, त्या देवाची सेवा करा, ह्या देवाला हे करा, ते करा, तर मुळात लक्षात घ्या की देवाचं नसतं ते. तर ते देवाची सेवा केल्याने तुमच्या मागचे मार्ग अजून मोकळे होत असतात. म्हणजे प्रत्येक वेळेस पर्याय दिला जातो तर त्याचा चुकीचा अर्थ घ्यायचा नसतो. बऱ्याचदा आपला अर्थ चुकीचा होतो आणि आपण त्या देवाकडे बघण्याची नजर बदलतो. तर असं करायचं नाही. माता माऊल्यांनो, म्हणजे गोष्टींचा सरळ अर्थ घ्यायला चला. कदाचित समोर असणाऱ्या देवामुळे आपल्यावर खूप मोठी कृपा असेल, आपल्या आयुष्यातल्या खूप मोठी अडचणी दूर होत असतात आणि त्या देवाने आपल्या आयुष्यात येण्याने बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. बघा, कळत न कळत तो मार्ग केल्याने, त्या समोरच्या व्यक्तीने सांगितलेला मार्ग केल्याने तुम्हाला रिझल्टही येतो आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की ह्याच गोष्टीमुळे आपल्याला बरं लागलंय. तर मग तुम्ही ते करत राहता. ती सेवा नित्य ठेवायची आहे. आपल्या गरजेपुरतं किंवा आपल्या वेळेपुरतं देवाला पाहायचं नसतं. तर अजन्म एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला सेवा करायला सांगितली तर श्वासाश्वास असेपर्यंत ती सेवा चालू ठेवायची आणि प्रामाणिकपणे करत राहायची. देव हा सदैव तुमच्या पाठीशी असतो आणि कधीच तो कुणाला त्रास देत नाही. ठीक आहे. जय आदिशक्ती.